नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आता सुरुवातीला बातमी आहे पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण पुण्याच्या पाणी कपातीसोबत आजपासून बैठका घेतल्या जात आहेत आणि त्यामध्ये पुण्यात 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. धरणाच्या साठ्यांमध्ये आतापर्यंत फक्त 6 टीएमसी पाणी शिल्लक आहे आणि त्यातूनच याच पाण्यातून शेती, शहराचा पाणी पुरवठा आणि पालखीसाठीचं नियोजन करावं लागणार आहे. 15 जुलैपर्यंत हे पाणी आता पुरवावं लागणार आहे आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याबद्दल चर्चा होईल आणि राजकीय प्रतिनिधींना याची कल्पना देऊन त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती कळते. पण आता जी सगळ्यात प्राथमिक याच्यातली बातमी ती म्हणजे पुण्यात पाणी कपात आता अटळ असणार आहे. पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. आपण बघतोय आता महत्त्वाच्या बैठका आजपासून पुण्यात होत आहेत. एकीकडे वाढतं ऊन आणि त्यातच अत्यंत कमी प्रमाणात शिल्लक राहिलेला पाणी पुरवठा आणि त्याचं नियोजन नेमकं कसं करायचं, कारण येणारा पालखी सोहळा असेल, त्याचबरोबर शहराचा पाणी पुरवठा आणि शेती या सगळ्याच्या नियोजनासाठी आता पुण्यात एक महत्त्वाची बैठक सध्या होणार आहे आज दिवसभरात, अशी महत्त्वाची माहिती कळते.